वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही सुरुवात करत आहोत। येत्या 2 तारखेला वंदनीय बाळासाहेबजी ठाकरे यांच्या जुन्या आठवणी, त्यांनी केलेले राजकारण, समाजकारण, अर्थकारण असेल, कशा पद्धतीनं काय घडामोडी घडल्या, त्यांच्या जीवनामध्ये कशा कलाटणी मिळल्या, अगदी सर्वसामान्य परिवारातील एक लेखक, व्यंगचित्रकार ते शिवसेना महाराष्ट्र राज्याच्या तख्तावर नेऊन बसवेपर्यंत त्यांच्या राजकीय घडामोडी, कोणकोणते पदाधिकारी, अगदी फिल्म इंडस्ट्रीच्या माध्यमातून त्यांनी दिलेली जडणघडण, ह्या सगळ्याचं चित्रीकरण, थोडक्यात म्हणजे त्यांच्या आयुष्याचं संपूर्ण चित्रीकरण त्या बोर्डाच्या द्वारे आम्ही सादर करत आहोत। त्या सदर बोर्डाचं उद्घाटन सन्माननीय आमदार सुनीलजी प्रभू साहेबांच्या उपस्थितीत होणार आहे, त्यांच्या हस्ते होणार आहे। 10 तारखेला युद्ध कला, क्रीडा, महिला सबलीकरण, हॉर्स रायडिंग असेल, रायफल शूटिंग असेल, याची सुरुवात होईल। त्याचबरोबरीला वेगवेगळ्या ठिकाणी व्यंगचित्र स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भाषणाच्या स्पर्धा, वक्तृत्व कसं करावं या संदर्भात जे काय मार्गदर्शक येतील त्यांचे ते कार्यक्रम, आणि सांगता समारंभ म्हणण्यापेक्षा सांगता समारंभ मला वाटते नोव्हेंबर डिसेंबर ह्या दरम्यान होईल कदाचित, वेळ आहे त्याला, कारण हा कार्यक्रम अखंड वर्षभर राबवावा अशी उद्धवजींची संकल्पना आहे। तर ह्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही हळूहळू वेगवेगळे कार्यक्रम किंवा उपक्रम किंवा जनजागरण आम्ही जनतेच्या समोर घेऊन उपस्थित राहणार आहोत। जून महिना सुरुवात व्हायच्या अगोदर, पावसाळ्याच्या सुरुवातीच्या अगोदर अगदी ठाकरे परिवाराचं चित्रीकरण पोस्टरद्वारे चांगल्या पद्धतीची रॅली, बाईक रॅली राजारामपुरीतून आम्ही सुरुवात करत आहोत। त्यामधून देखील जनजागरण झालं पाहिजे। ठाकरे परिवाराचं योगदान या महाराष्ट्र राज्याला, कोल्हापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा उजळणीच्या मार्फत आम्ही देऊ इच्छितो। असे विविध उपक्रम, रक्तदान शिबिर असेल, अशा बऱ्याचशाच घडामोडी दाखवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। शिवसेना सत्तेत जरी नसली तरी शिवसेना सत्तेत नसताना काय करू शकते हा यामागचा फार मोठा उद्देश असेल। भविष्यामध्ये सद्य परिस्थितीत आत्ता काही घडामोडी घडत असतील, पण शिवसेना 100% पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेईल हा यामागचा उद्देश होता। याचं कारण सांगू, ज्यावेळी मार्मिक नावाचं दैनिक निघालं प्रबोधनकार ठाकरेंच्या परिवाराच्या माध्यमातून, तर त्या काळामध्ये असं अनेक लोकांना, महाराष्ट्र राज्यातील प्रस्थापितांना वाटायचं की ही लोक काहीच करू शकणार नाही। मार्मिक अक्षरशः हातगाडीतून ढकलत नेऊन दिवाकर रावते साहेब अन्य लोक विकायचे, त्या विक्रीवर देखील बंदी यायची, पण कधीही ही लोक डगमगली नाहीत। शिवसेनेचा बोर्ड एखाद्या ग्रामीण ठिकाणी जर लागला तर त्या ठिकाणचा एखादा त्या काळातला पांढरा शर्ट पांढरी पॅन्ट घालणारा लीडर त्यांच्यावर वचक ठेवून असायचा की हा बोर्ड इथं कुणी लावला, शिवसेना इथं आलीच कशी। पण त्या शिवसेनेचं रोपटं आज वटवृक्षामध्ये नेण्यामागं अखंड ठाकरे परिवाराचं योगदान आहे। आणि ते योगदान नुसतंच योगदान नाही, त्यांनी जनजागृती केली, त्यांनी स्वतःची प्रगती केली नाही, त्यांनी जनजागृती केली। पानपट्टीवाल्यांना मिनिस्टर केलं, ज्यांना बोलता येत नाही त्यांना आणून सभागृहात बसवलं, नारायण राणेंना काही बोलता येत नव्हतं, इंग्लिश सरळ वाचतील का नाही माहिती नसताना त्यांना मुख्यमंत्री केलं। अशा बऱ्याचशाच घडामोडी घडवून आणून दाखवल्या त्यांनी। सांगण्याचं तात्पर्य इतकंच, मनुष्य निर्मितीचा कारखाना म्हणजे ठाकरे परिवार म्हणजेच मातोश्री, असं आम्ही आजही समजतो। मातोश्री हे शिवसैनिकांना, पदाधिकाऱ्यांना हे आम्हाला हृदयस्थानी नसून आम्हाला ते देवस्थानी आम्ही मानतो, आणि त्या एका देवाचं चित्रीकरण आम्ही चांगल्या पद्धतीनं वर्षभर सादरीकरण करू। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू